गावातले आमचे जे कझन वगैरे आहेत दुसरे खेकडे पकडायला रात्री. जवळजवळ एवढ्या मोठ्या आकाराचा असा तो खेकडा. त्याने तो कसा तरी करून पकडला आणि पिशवीत टाकला. निघायला सुरू केलं. त्याने पिशवी ठेवली आणि बाईक सुरू करतायत. सुरूच होत नाही. ते धक्का देत आहेत. पुढेच जात नाही ती. आणि थोड्या वेळाने अचानक एकाच्या डोक्यात ट्यूब पेटली की बाबा एक काम करू. गावच्या तशा माझ्याकडे कोकणातल्या गावातल्या बऱ्याच आहेत. एक माझी कझन आहे श्रुती. तिने मला आत्ताच नुकतीच म्हणजे तिला पॉडकास्टबद्दल सांगितलं तेव्हा तिने पण एक गोष्ट शेअर केली आमच्याच गावातली. तीसुद्धा माझी कझन आहे आणि बाकीच्या आपण गावामध्ये कसं गावी गेलो की आपण घरात बसत नाही. दिवस रात्र, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अगदी. खेकडे पकडा, मास्यांना जा. आम्हीसुद्धा जातो. आम्ही आत्ता दिवाळीमध्ये जाऊन आलो. रात्री 2 वाजता आम्ही मासे खेकड्यांना जातो रात्री. तर तिने सांगितलं लॉकडाऊनच्या थोडंसं आधी गावातले आमचे जे कझन वगैरे आहेत दुसरे, तर ते असे याला गेलेले खेकडे पकडायला रात्री. ते गावाच्या वरच्या साईडला असं डोंगराळ भागात जी आपली वाहल वगैरे वाहत येते तिथे खेकडी मिळतात. रात्रीचे गेलेले. तर त्याने सुरू केलं. गाडी वगैरे घेऊन गेले, स्कूटी आपलं वगैरे तसं. गेले. त्यांना शोधाशोध केल्यावर काय जास्त नाही, 2-4 खेकडे मिळाली. आता ह्याच्यामध्ये ना एक असा एक बेसिक रूल असतो, प्रिन्सिपल एक टाईप अनरिटन, म्हणजे आपल्याला तो समजतो कोकणात, की म्हटलं ना जसं कमी खेकडी जरी म्हणजे खेकड्यांना गेलो आहे, मास्यांना गेलो आहे, एक तर ती भेटतच नाहीत. कितीही शोध म्हणजे जवळजवळ 1 तास असा फिरत फिरत दिसत नाहीत. दिसली तरी मिळत नाहीत. तर तो एक इशारा समजायचा, हिंट समजायची. दुसरं चिक्कार मिळत आहेत भयंकर, म्हणजे मिळतच जात आहेत. तुझी पिशवी घेऊन गेलास किंवा जे काही घेऊन गेलास तुला भेटत जात आहेत. आणि तू भेटत भेटत तू त्या गोष्टीसाठी अजून पुढे पुढे जात जातोय. वालेमध्ये असो किंवा नदीमध्ये असो, जातोय. ते एक चांगलं नसतं. तर यांना कसं झालं, यांना 2-4 मिळाली नॉर्मल अशी छोटी छोटी खेकडी, नॉर्मल 2-4 मिळाली. त्याच्यानंतर अचानक त्यांना थोड्या टायमाने एक मोठा खेकडा दिसला. जवळजवळ एवढ्या मोठ्या आकाराचा असा तो खेकडा. तिने पण मला सांगितलं की त्यांना दिसला, कारण त्यांनीच ही स्टोरी सगळ्या गावी सांगितलेली असताना. हे झालेलं आहे ह्यांच्याकडे लॉकडाऊनच्या आधी. पण लॉकडाऊनमध्ये कसं बरेचसे आमचे गावातले आहेत ना, ते सगळे गावी गेलेले. तेव्हा त्यांनी त्यावेळी ही गोष्ट सांगितलेली. त्यांना एक मोठा खेकडा दिसला. त्याने तो कसा तरी करून पकडला आणि पिशवीत टाकला. तर म्हणाले झाली आपली सोय झाली. खेकडा तर मोठाच मिळाला आहे. 2-4 खेकडे तर अशी पण ऑलरेडी आहेतच. आपण निघायला सुरू केलं. त्यांनी पिशवी ठेवली आणि बाईक सुरू करतायत, म्हणजे स्कूटी वगैरे जे काय ते सुरू करतायत. सुरूच होत नाही. बरं सुरू करतायत, सुरू झाली, नाही झाली. ते धक्का देत आहेत. पुढेच जात नाही ती. 4 व्हीलर असेल समजू शकतो, की बाबा हेवी आहे किंवा काय असेल प्रॉब्लेम. स्कूटी किंवा बाईक. तर त्यांना बराच वेळ ट्राय करतायत, होत नाही. आणि थोड्या वेळाने अचानक एकाच्या डोक्यात ट्यूब पेटली, की बाबा एक काम करू. हा खेकडा जो मोठा मिळाला आहे ना, सोडून टाकू. आणि तरी पण त्यांनी म्हणजे थोडा असं म्हणजे हे करून ठीक आहे म्हटलं, आता जाऊ दे, सोडूनच देऊ. खेकडा सोडला आणि ट्राय करत करत त्यांची गाडी सुरू झाली. ते पुढे जात आहेत. ऑल ऑफ म्हणजे अचानक मागून त्यांच्या आवाज आला, वाचलास. म्हणजे आपण विचारू म्हणजे तुला असं म्हणालो ना, एक तर भेटतच नाहीत किंवा भेटतात ते चिकार भेटतात, प्रचंड भेटतात. तर ते असतं. आणि त्याला अचानक आवाज आला ना मागून, वाचलास. तिथे त्यांची थोडीशी हे झाली, म्हणजे घाबरले ते. घाबरले म्हणू शकतो. पण त्याच्यापेक्षा म्हणजे ते अवेअरनेसमध्ये होते, की बाबा त्यांना समजलं, की बाबा अर्थ नाही, गडबड आहे. आपण आपल्या शांत आपल्या रस्त्याने जाऊ, घरी जाऊ असं. बापरे. अशा बऱ्याच गोष्टी होतात कोकणात आणि खेकड्यांच्या ना बऱ्याच गोष्टींमध्ये असं होतं की ते आपल्याला फसवतं, ते आपल्याला बोलवतं. हो असं. आणि दुसरी घटना तुझ्याकडे कोणती आहे? लाईफमधला फर्स्ट इन्सिडेंट, पर्सनल इन्सिडेंट, एकदम रिअल आखो देखा इन द सेन्स, म्हणजे आपण म्हणू शकतो एक आपण म्हणतो ना लाईफ आफ्टर डेथ, म्हणजे डेथ झाली माणसाची, नंतर काय म्हणजे. तर असं आहे, आम्ही आता कोकणातलं आमचं गाव. आपण लहान असताना म्हणजे नॉर्मल मे महिन्याच्या सुट्टीत आपण गावाला येतो जातो. जवळजवळ 1-1 महिना आपण राहतो. आता आमचं गाव कसं आहे म्हणजे खेड्या गावात आपण. आणि आमची घरं, अंगण मोठं
आजूबाजूला रात्रीचं वगैरे असं जेवण खावण झालं, लवकर होतं रात्रीचं गावी जेवण, 7-7:30च्या आसपास. आणि 8, 8:30, 9 वाजेपर्यंत अशी गप्पा गोष्टी चालतात अंगणात बसून. सगळे आजूबाजूचे, आमचं अंगण मोठं होतं त्यामुळे सगळे येऊन बसायचे. आणि झालं असं की बसलेलो आम्ही सगळेच गप्पा गोष्टी मारतोय, मम्मी वगैरे आम्ही सगळे बसलोय. भावंडं आमची आणि माझं मम्मीचं घर, पप्पांचं घर एकाच गावात. पण मी जास्त करून मम्मीकडे वरती घर तिच्याच घरी असायचो. आणि तीच सगळी भावंडं, आजूबाजूचे सगळे मित्र वगैरे आम्ही सगळे बसलोय. आणि मला झाली म्हणजे बाथरूमला झाली. आणि मम्मीला म्हटलं असं-असं आहे. तर ती म्हणाली, "दादाला घेऊन जा." दादा म्हणजे माझा मावस भाऊ, संकेत त्याचं नाव. तर आता आमचं घर ॲक्चुअली स्ट्रक्चर कसं आहे माहिती आहे? गावात डोंगरावर एकदम आमचं शेवटचं घर. आमच्या बाजूला एक दुसरं घर आहे. तिथे थोडंसं ना म्हणजे थोडंसं शेडी टाईप असं वाटतं. तुला जाऊन असं समजेल की म्हणजे घराच्या बाहेर, घराच्या आत गेल्यावर, घराच्या मागच्या साईडला गेल्यावर आपण परडा वगैरे म्हणतो. पुढची वटी, ओटा वगैरे जे काय. तर आमच्या ह्या 2 घरांच्या मध्ये एक 1.5 ते 2 फुटाचा एक असा बोळ जातो. म्हणजे एक छोटी पायवाट टाईप. ती जाते डायरेक्ट डोंगरात वरती. आणि रात्रीचं आम्ही तिथे गेलो. माझा मावस भाऊ, तो आमच्या घराच्या साईडला उभा आहे बाथरूमला. मी या घराच्या साईडला उभा आहे. आता ह्या घराचं स्ट्रक्चर कसं आहे, घर बाहेरचा आपला तो पडवी आपण बोलतो ना, जनरली गावच्या घरांच्या पडवी अशा ओपन असतात. पण ह्याची अशी थोडीशी हाफ अशी विटांची वगैरे, बाकीची ग्रिल टाईप बनवले. आणि पडवी अशी, बाकीचं घर आतमध्ये ते ठीक आहे. आम्ही तिकडे उभा होतो आणि मी त्या पडवीच्याच बाजूला उभा होतो. दादा इकडे उभा होता, त्याच 2 फुटाच्या. आणि झालं असं की बाथरूमला उभा असताना ना, अचानक पहिले आवाज आला. तर म्हटलं, "दादा हा आवाज कसला आहे?" लहान मी, जवळ-जवळ 4थी-5वीला असेल काहीतरी. दादा लहानपणापासून गावचाच. तो लहानपणापासून गावीच आहे. त्यामुळे त्याला सर्व अंदाज आहे. मी ते पुढे येतोच त्याच्यावर. आणि आम्ही असं वर आवाज आला. दादाला म्हटलं, "आवाज कसला आहे?" "काय नाही रे, असेल कसला तरी आवाज येत असेल. रात्र आहे ना, आवाज येतो." अचानक तो आवाज लगेच रडण्यासारखा आवाज वाटू लागला. दादाला म्हटलं, "अरे कसला तरी रडण्यासारखा आवाज येतोय." दादा म्हटला, "नाही, मांजर वगैरे असेल, काहीतरी असेल पाठी." कारण जंगल वगैरेच आहे घराच्या मागे. अचानक तो आवाज वाढला आणि माणूस जसा रडतो, एखादा वृद्ध माणूस, वयोवृद्ध म्हणजे समजू शकतो आपण की बाबा आवाजावरनं समजतंय. कुतत-कुतत थोडासा रडतो किंवा तसा. तर दादाला म्हटलं, "अरे नाही, हा माणसाचाच आवाज आहे. कोणतरी रडतंय. इकडनं आवाज येतोय मला." तर दादा म्हणाला, "नाही, काय नाही." आणि आम्ही दिवसभर म्हणजे आता बाजूचंच घर, आम्हाला माहिती आहे. आम्ही आलो तिकडनं. बरं बाथरूम वगैरे झालं. आम्ही लगेच 1-2 मिनिटात परत आलो. तर बसलो आणि मम्मीला सांगितलं असं-असं आहे. तर पहिले तर ती काही बोलली नाही. नंतर मग असं डिस्कस करता आजी वगैरे माझी तेव्हा होती. आता नाही. तेव्हा आजी वगैरे पण असे सगळे बसलेले. तर त्यांनी असं सांगितलं, की त्या घरात जे आजोबा राहायचे ना, तर त्यांची डेथ झाली, डिसीज्ड आहेत ते. तो त्यांचा आवाज होता. म्हणजे ते रडत होते. आणि हा अजूनही माझ्या कानात फ्रेश आवाज आहे. भले ते माझ्या 4थी-5वीला असताना किंवा त्या टायमाला झालं असेल. हा अजूनही मला तो इन्सिडेंट, ते सिनारिओ, तो आवाज अजून माझ्या कानात फ्रेश आहे तो. माइंडमध्ये फ्रेश आहे. कारण आम्ही दिवसभर बघतोय. बाजूचंच घर आहे. घर दिवसभर लॉक आहे. हा इंटरेस्टिंग फॅक्ट. घर दिवसभर लॉक आहे. घरात कोण नसतं. त्यांचं दुसऱ्या अजून मला वाटतं खाली तिकडे राहतात दुसऱ्या घरात. पण हे घर लॉक आहे. त्या टायमाला सुद्धा लॉक होतं. आम्ही बाथरूमला गेलेलो तेव्हा. लॉक होतं. बरं रिटर्न येताना पण मी बघतोय डोअर लॉक आहे. त्यांच्या घराच्या ज्या पडवीच्या बाहेर ज्या अशा पायऱ्या आहेत त्या खूप उंच अशा आहेत. तिकडनं बघतोय डोअर असा दिसतोय. डोअर फ्रेम जी होती पूर्ण लॉक तिला लावलेलं होतं. घरात कोणी नाही आहे. आणि त्यातनं आवाज येतोय. नंतर मग इकडे डिस्कस करताना वगैरे सांगितलं की असं-असं आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट अजून एक असा की जो आवाज येत होता ना, म्हणजे ते आजोबा जे होते ना, त्या घरात जे राहायचे, त्या पडवीला त्याच कोपऱ्याला म्हणजे मी जिथे उभा होतो, जिकडून मला आवाज येतो त्या कोपऱ्याला त्यांची आपण एक लाकडी आपली गावाची एक कॉट किंवा पलंग असा टाईप असतो ना, फिक्स्ड. तिथेच फिक्स. ते दिवस, रात्र, सकाळ, संध्याकाळ तिथेच बसायचे, झोपायचे. ती त्यांची फिक्स जागा. तू दुपारी जरी त्यांच्या घरात गेलास, म्हणजे ते असताना आम्ही एकदा असं जायचो वगैरे तर बघितलेलं. ते तिथेच बसायचे, तिथेच झोपायचे. ती त्यांची फिक्स जागा. आणि नेमका तिकडनंच मला आवाज येत होता. आणि हे मला नंतर ह्यांनी सांगितलं तेव्हा मला कळलं की बाबा हे तेच होते. ते रडत होते. मेल्यानंतर हो, रडत होते. मेल्यानंतर.
त्यामुळे म्हणजे हा फर्स्ट इन्सिडेंट असा की बाबा तेव्हा एक समजलं की म्हणजे बाबा की असतं माणूस जसा आहे तसं म्हणजे आपण म्हणतो की माणूस मेल्यावर काय स्वर्ग असेल किंवा हे ते जसं असं जसं 10 दिवस 12 दिवस आपले कार्य वगैरे झाले जे काय पण माणूस म्हणजे जाणवतं म्हणजे ते आणि भावाचं जे म्हटलं ना त्याचा ॲक्च्युली मनुष्यगण आहे त्याला लहानपणापासून अगदी लहानपणापासून तो गावीच राहिला आहे त्याला दिसतात तो घाबरत नाही बिलकुल नाही तो तेव्हा पण नाही घाबरला त्यांनी मला मुद्दामून नाही सांगितलं की हा घाबरू नये म्हणजे मी घाबरू नये म्हणून त्यांनी सांगितलं नाही मला त्याला तो कम्प्लीट अवेअर होता असं